नमस्कार. मी डॉक्टर शोभा अरुण उंचेगावकर, औरंगाबाद. सुदाम्याचे पोहे. श्रीकृष्ण भक्तवत्सल आहे. भक्तांची त्याने कधीही अपेक्षा केली नाही. सुदामा नावाचा त्याचा एक मित्र होता. लहानपणी श्रीकृष्ण व सुदामा असे दोघे सांदीपनी ऋषींजवळ विद्याभ्यास करत होते. तेथे त्या दोघांचा अत्यंत स्नेह जमला. पुढे कृष्ण वैभव संपन्न झाला आणि सुदाम्याची स्थिती पूर्वीसारखीच राहिली. तो चांगला विद्वान, कर्मनिष्ठ, वेद व षटशास्त्र यात निष्णात होता, परंतु दारिद्र्याने पूर्ण पिडलेला होता. त्याचा उदरनिर्वाह कसा तरी चाललेला होता. त्याची पत्नी साध्वी होती. दुर्दैवाने एकदा दुष्काळ पडला. लोक गाव सोडून निघून गेले. सुदामा सुद्धा घरदार सोडून मुलांसह व पत्नींसह निघाला. गावोगाव हिंडत तो एका नगरामध्ये गेला. त्याच्या मुलांची उपासमार होत होती. त्यांची ती दयनीय अवस्था बघून सुदाम्याची स्त्री सुदाम्यास म्हणाली, नाथ, तुमचा बालमित्र श्रीकृष्ण आता प्रतिराजा झाला आहे, तर त्याच्याकडे जा आणि काही मागून आणा, म्हणजेच आपला प्रपंच सुरळीत चालेल. स्त्रीचे हे बोलणे ऐकून सुदाम्याला श्रीकृष्णाकडे जायची इच्छा झाली. परंतु आपण अशा दरिद्रावस्थेत त्याच्याकडे कसे जावे व भेट काय न्यावी याची त्याला पंचायत पडली. तेव्हा त्याच्या स्त्रीने शेजाऱ्यांकडून थोडेसे पोहे उसने मागितले. ते आणून ती म्हणाली, कृष्णाला हे मुठभर पोहे भेट म्हणून द्या. त्याला ते आवडतील. हो, आवडतील, कारण गोकुळात तो दह्या दुधाचे पोहेच खात होता. सुदामा म्हणाला. सुदाम्याने फाटक्या वस्त्रात मुठभर पोहे अनेक गाठी मारून बांधून घेतले. तो द्वारकेला जाण्यास निघाला. तेव्हा त्याच्या मनात अनेक विचार येऊ लागले. कृष्णाच्या सभेत आपल्याला प्रवेश मिळेल काय? तेथे मला कोण विचारणार? माझी चेष्टाच होईल. कृष्णाच्या बायका फार चतुर व ज्ञानी आहेत, त्या मला हसतील. माझी मुले घरी उपाशी आहेत, मला कृष्णाला भेटलंच पाहिजे. सुदामा जेव्हा द्वारकेत आला तेव्हा त्याला ती नगरी सागरात असून प्रकाशात लखलखत आहे असे दिसले. समुद्रातून नगरीपर्यंत जाण्यासाठी एक मार्ग केला होता. नगरीभोवती दुर्ग असून त्या वैभवशाली नगरीचे रक्षण करणारे सैनिक जागरूक होते. तो महाद्वारापर्यंत पोहोचला. मग द्वारपालांनी त्याला अडवल्यावर सुदामा म्हणाला, मी सुदामा ब्राह्मण आहे. मी कृष्णाचा गुरुबंधू आहे. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात तो व मी एकत्र विद्याभ्यास करायचो. मला त्याची भेट हवी आहे. त्याला डोळे भरून पाहायचे आहे. त्याच्याशी सुसंवाद करायचा आहे. सुदाम्याची ती भिकार स्थिती पाहून हा कृष्णाचा मित्र म्हणवतो याबद्दल दूतांना आश्चर्य वाटले. त्यांनी सुदाम्याची थट्टा केली. पण सुदाम्याचा आग्रह पाहून ते सुदाम्याला घेऊन कृष्णाकडे गेले. ते विशाल सभागृह व सदन पाहून सुदामा थक्क झाला. पुढे जाता जाता यादवांच्या सभेत एका श्रेष्ठ आसनावर बसलेला श्रीकृष्ण त्याला दिसला. त्याची व कृष्णाची दृष्टीभेट झाली. कृष्ण उठला. तो त्वरेने सुदामाजवळ आला आणि त्याच्या पाया पडला. सुदामा गहिवरला. कृष्णाने त्याला घट्ट मिठी मारली. प्रेमाची उर्मी उठली. त्यांनी पुष्कळ वेळ मिठी सोडलीच नाही. कृष्ण सुदाम्याला मुळीच विसरला नव्हता.
कृष्णाचे प्रेम आत्ताही सांदीपनीच्या आश्रमा इतकेच उत्कट होते. कृष्णाने सुदाम्याला आपल्या आसनावर बसवले, त्याचे चरणक्षालन केले, पाय दाबले, त्याचे स्वागत करून मोठ्या मनाने रुक्मिणीच्या प्रासादात त्याला नेले. सुदाम्याची वस्त्रे मळकी फाटकी होती, कृष्णाची वस्त्रे उंची होती. एक कृष्ण तर दुसरा बलिष्ठ, एक दरिद्री तर दुसरा श्रीमंत, एक विप्र तर दुसरा साक्षात विष्णू. कृष्ण रुक्मिणीस म्हणाला, जसा माझा बलराम हा ज्येष्ठ बंधू, तसाच हा दुसरा बंधू आहे. रुक्मिणीने आदराने नमस्कार केला. ब्राह्मणाने सवयीप्रमाणे आशीर्वाद दिला. निर्धन ब्राह्मण मूर्तिमंद लक्ष्मीला आशीर्वाद देत होता आणि तो आशीर्वाद लक्ष्मी ग्रहण करीत होती. मग रुक्मिणीने त्याचे चरण सुगंधी गरम पाण्याने धुतले, त्याला दासींच्या मदतीने मंगल स्नान घातले, नवी वस्त्रे व पुष्पे देऊन सन्मान केला. त्याचे जुने फाटके धोतर आणि उत्तरीय वस्त्र एका बाजूस नीट ठेवून दिले व कृष्णाला विनोदाने विचारले, नाथ, ही वस्त्ररूपी ठेव माझ्या मोठ्या मोलाची आहे, जपून ठेवूया. खरेच सृष्टीतील सर्व वैभव त्या सदहृदय गरीब ब्राह्मणाच्या फाटक्या वस्त्रापुढे गौण होती आणि लक्ष्मी स्वतः हे म्हणत होती. नंतर उत्तम पक्वान्नांनी सर्वांचे भोजन झाले. तांबूल देऊन श्रीकृष्णाने सुदाम्याला उत्तम शय्येवर निजवले व त्याचे पाय स्वतः चेपीत बसले. तो सर्व प्रकार पाहून सुदाम्याला अत्यंत धन्यता वाटली. विश्रांतीनंतर कृष्ण व सुदामा बालपणाच्या गोष्टी बोलत बसले. श्रीकृष्ण म्हणाला, सुदामा, एकदा आपण दोघांना सांदीपनी ऋषींच्या पत्नीने जळाऊ लाकडे आणण्यासाठी रानात पाठवले होते. तेथे लाकडे गोळा करता करता रात्र झाली, म्हणून आपण दोघे एका वडाच्या झाडाखाली निजलो. त्यावेळी माझ्याजवळ पांघरायला काही नव्हते, म्हणून तू आपले अर्धे धोतर मला पांघरायला दिलेस व अर्धे तू पांघरलास. तसेच एकदा पाऊस पडू लागला तेव्हा तू आपले शरीर माझ्यावर धरून मला पाऊस लागू दिला नाहीस. एकदा पाण्याची कावड आणताना मी थकलो म्हणून तू आणलीस. एकदा क्षिप्रा नदीच्या तू मला आपल्या कमरेवर घेऊन पलीकडं नेलेस. सुदामा, असे कितीतरी लहानपणचे सुखाचे दिवस आपण घालवले, पण ते दिवस भराभर संपून असे खडतड दिवस आम्हाला आले आहेत. ते ऐकून सुदामा म्हणाला, श्रीकृष्णा, बाबा, खडतर दिवस आम्हाला आले आहेत. तू तर राजाप्रमाणे वैभव संपादन करून हजारो स्त्रियासह ऐशारामात भोगीत आहेस. मला मात्र पोटभर खायला देखील मिळत नाही. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे मुखोद्गत आहेत, पण उपयोग काय? 1 पैसा सुद्धा पदरी नाही. श्रीकृष्ण म्हणाला, सुदामा, तुझे विद्याधन हे माझ्या या वैभवापेक्षा अधिक किमतीचे आहे. त्यामुळेच तुझी व माझी भेट झाली व मला तू अत्यंत पूज्य वाटत आहेस. असो, हे मागील सर्व राहू दे, पण माझ्यासाठी तू काय खाऊ आणला आहेस तो काढ पाहू. खाऊचे नाव काढताच सुदामा काळजीत पडला. अशा वैभवशाली मनुष्यापुढे आपले पोहे कसे ठेवावे याची त्याला लाज वाटू लागली. तो टाळाटाळ करू लागला. तेव्हा श्रीकृष्णाने स्वतःच त्याच्याजवळ ते फाटक्या चिंधीत बांधलेले पोह्याचे गाठोडे घेतले व त्यातील पोहे तो मोठ्या आवडीने खाऊ लागला. जवळ रुक्मिणी वगैरे स्त्रिया होत्या, त्यांनाही ते पोहे कृष्णाने वाटून दिले. सर्वांनी ती सुदाम्याची पोह्यांची भेट मोठ्या प्रेमाने खाल्ली. लक्ष्मीने पुरुषोत्तमाला अग्रहाने जेवायला घातल्यानंतर सुद्धा त्या पुरुषोत्तमाला
मित्राने आणलेल्या पोह्यांची भूक होती. नंतर रात्री कृष्णाने सुदाम्याला आपली शय्या निजण्यासाठी दिली. स्वतः दुसऱ्या शय्येवर निजला. त्यापूर्वी कृष्णाने त्याचे पाय चेपले. सुदाम्याला गाढ झोप लागली. त्यावेळी कृष्णाने विश्वकर्म्याला गुप्तपणे बोलावले. सुदामा ज्या नगरीत राहत होता ती नगरी धन धान्याने समृद्ध करण्यास सांगून कृष्ण विश्वकर्म्यास म्हणाला, ती सुवर्ण नगरी कर. सुदाम्याला तेथील राजपद दिले आहे असे घोषित कर. त्याच्या पत्नीला व मुलांना पूर्ण वैभव संपन्न कर. सुदाम्याची चिंता परस्पर नष्ट करून कृष्ण इकडे जणू आपला काही संबंध नाही अशा प्रकारे निजला. 4 दिवस कृष्णाचा पाहुणचार घेतल्यावर सुदाम्याला घरची काळजी उत्पन्न झाली व त्याने घरी जाण्याकरता श्रीकृष्णाचा निरोप विचारला. श्रीकृष्णाने सुदाम्यास आनंदाने निरोप दिला. त्याचे जुने धोतर व उपरणे त्याला परत दिले आणि द्वारकेतील वस्त्र प्रावरणे काढून ठेवण्यास सांगितले. सुदामा काहीतरी मागण्यासाठी आला होता, पण काहीही न मागता तसाच परत गेला. कृष्ण त्याला निरोप देण्यासाठी दूरपर्यंत गेला. डोळ्यातून प्रेमाश्रू ओसंडत आहेत अशा अवस्थेत सुदामा निघाला. कृष्णासारख्या वैभव संपन्न मित्राने आपणास काहीच दिले नाही हे पाहून सुदामा खिन्न झाला. आपण कृष्णाच्या भेटीला गेलो नसतो तर बरे झाले असते असेही त्याला वाटू लागले. पत्नीने विचारले तर काय सांगावे अशा चिंतेने व्यग्र झालेला तो सुदामा मार्गक्रमीत आपल्या गावाजवळ येऊन दाखल झाला. मग त्याचे गाव म्हणजे एक खेडे होते, पण पाहतो तो द्वारकेप्रमाणे दिसू लागले. तेव्हा आपण चुकून पुन्हा द्वारकेला आलो की काय असे सुदाम्याला वाटले. पण इतक्यात त्याला शहरातून येणारे काही लोक भेटले. त्यांना सुदाम्याने हे कोणते शहर आहे हे विचारले. तेव्हा ते लोक म्हणाले, या शहराचे नाव सुदामनगर असे आहे. सुदामा हा श्रीकृष्णाचा मित्र असल्यामुळे श्रीकृष्णाने ते त्याला बांधून दिले आहे. हे ऐकून सुदाम्याला फार आश्चर्य वाटले. नंतर तो त्या शहराजवळ आला. तेथे दूत सुदाम्याची वाट पाहत होते. सुदामा आल्याबरोबर त्यांनी मुजरे केले व मोठ्या वैभवाने त्याला घरी आणले. घरी त्याची बायको शृंगार करून राणीप्रमाणे बसली होती. सुदामा आल्याबरोबर त्याला नमस्कार करून श्रीकृष्णामुळे आपल्याला एवढे वैभव मिळाले वगैरे सर्व हकीकत त्याच्या पत्नीने सांगितले. हा सर्व अपूर्व प्रकार पाहून सुदामा थक्क झाला व प्रभूच्या गुप्त देणगीचे त्यास मोठे कौतुक वाटले. त्याच्या नेत्रातून घळघळा अश्रू वाहू लागले. पोह्यांच्या पुरचुंडीवर आधाशासारखा तुटून पडणारा श्रीहरी त्याला आठवला. त्या बदल्यात त्याने आपल्याला वैभवाच्या शिखरावर चढविले. हे पाहून त्याने अनन्य भावाने देवाची प्रार्थना केली. सुदाम्याला त्या नगरीच्या राजपती बसवून नागरिकांनी मोठा उत्सव साजरा केला आणि सुदामा राजा झाला. अशी कृष्णाची आतिथ्यशीलता आणि औदार्य पाहून नैमिषारण्यातील मुनिगण सर्व सद्गदित होऊन उठले. जय श्री कृष्ण.